Yes, good morning to all. My name is Gumbre Chandra Sen, and we are trying to understand here TY become business economics topic. Semester number third and module number semester number sorry 5 and module number third. In previous lecture, we just started pollution means what. Also, we trying to understand there is a different types of pollutions. And yesterday lecture, we trying to focus on some effect of pollution, especially that is effect on human health, low labor productivity, low agriculture productivity, global warming, effect on wildlife, depletion of green cover biodiversity. Clear? So that all things याच्यावरती आपण जनरली फोकस करून झालेला आहे. Right. Also, we trying to understand in previous lecture also that industrial pollution have result into the resources ill effect on the human life and biodiversity, and its activities can prove to be dangerous that the society. It has many negative externalities suffered by the people, and hence it's needed to control and minimize. That all are the discussed in previous lecture, right? And today, now going on the next topic, right? ओके, पोल्युशन तर आहे, पण आता त्याच्यावरती काहीतरी सोल्युशन्स काढायला पाहिजे. आय एम राईट. There is a pollution is a problem, but that problem we have need to find out some solutions, and that is the industrial pollution control measures in India. प्रॉब्लेम आहेत, त्याला घेऊन बसून चालणार नाहीये. आपल्याला काय करावं लागणार आहे? येस, ऍब्सोल्युटली त्याच्यावरती एक चांगलं सोल्युशन्स वरती फोकस करावं लागणार आहे. प्रॉब्लेम्स आहेत, तर मग त्या प्रॉब्लेम पर्यंत पोहोचणं आणि होईल तेवढ्या पॉसिबिलिटीनं त्याच्यावरती सोल्युशन्स काढणं. बिकॉज रॅपिड इंडस्ट्रियलायझेशन and development, it is both are required there, but we never forget that that is effect on human health also and also life. So that issue of industrialization pollution फक्त आपल्या नेशन मध्ये नाहीये, हा अर्थ नावाच्या सगळ्या प्लॅनेट वरतीच आहे, तो सगळ्या देशामध्ये थोडक्यात. आणि every nations have take measures taken to the some find out solutions, long term, short term, very short term. कारण की प्रॉब्लेम तर हा असणारच, पण त्या प्रॉब्लेम आहे मग इंडस्ट्रीज नकोय असं नाहीये सोल्युशन. तर तुम्हाला एक चांगलं सोल्युशन काढावं लागेल. त्यासाठी तुम्हाला इनोव्हेशन्स करावं लागेल, R&D करावं लागेल, रिसर्च अँड डेव्हलपमेंट वरती फोकस करावं लागणार आहे. बेटर टेक्नॉलॉजीज फॉर वेस्ट डिस्पोजल, रिसायकलिंग पोल्युटेड वॉटर, यूज ऑफ ऑर्गॅनिक मेथड्स, ज्याला आपण ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणतो, राईट, क्लीन सॉइल, वॉटर असं. आणि त्याच्यासाठी तुम्हाला खूप सारे एफर्ट्स घ्यावे लागतील, which naturally use how heavy that metal waste रिसायकल कसं करता येईल आपल्याला. म्हणजे नेचर मध्ये जेवढे सोर्स आहेत, बरोबर आहे की नाही, त्या सोर्सेस रिसायकल कसं करता येईल जास्तीत जास्त, याच्यावरती तुम्हाला फोकस करावं लागणार आहे. क्लिअर? अदरवाइज काय होणार आहे, हे पोल्युशन तर वाढतच जाणार आहे, बट द सायमल्टेनियसली यू हॅव टू adopted several measures. कावेळेस रूल लॉग करून तर चालणारच आहे, पण प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन सुद्धा काही वेळा करावं लागणार आहे. क्लिअर? आणि ते करायचं असेल
तर तुम्हाला काही पॉलिसीज ठरवाव्या लागतील. यू मस्ट बी decide some policies, some measures which can be effect on human development and also environment. आणि हे एवढं सहज होईल असं पण नाहीये, तुम्हाला चांगले प्लॅन्स करावे लागतील त्याच्यासाठी. यू मस्ट मेक अ प्रॉपर प्लॅन्स, पॉलिसीज. आणि एका दिवसात अचीव पण नाही होणार किंवा काही वर्षामध्ये. इंडस्ट्री तर ग्रोथला कनेक्ट आहे, डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणतो. पण ते होत असताना आपल्याला एन्व्हायरमेंट बॅलन्स कसा ठेवता येईल आणि इंडस्ट्रियलायझेशन पण कसं अचीव करता येईल हे सुद्धा बघावं लागणार आहे. क्लिअर? सो कॅन यू टेल मी सम सोल्युशन्स? काय सांगाल तुम्ही तुमच्या लेवलवरती काय केलं पाहिजे आपण इंडस्ट्रियल पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी? दॅट इज द मेजर्स. कॅन यू से समथिंग? प्रत्येक वेळी बुक्स मधनं सांगावं असं काही नियम नाहीये. तुम्ही ओरली सुद्धा तुम्हाला बोलाय परमिशन दिलंय मी. टाईप करायचा कंटाळा आहे तुम्हाला तर किंवा टाईप पण करू शकता. सो बोथ हॅव ऑप्शन यू. हा, येस, टॅक्स रिबिल्ड करायला पाहिजे, कार्बन टॅक्स आणायला पाहिजे. तुम्ही टेक्स्चुअल नका बोलू काही, तुम्ही तुमच्या लेवलवरती बोला. टेक्स मी तुम्हाला सांगणार आहे ना, तुम्ही तुमच्या नॉलेजनं बोलायचं. व्हॉट इज हॅर यू हॅव नॉलेज. ऑन बेस ऑफ युअर नॉलेज यू स्पेक. आय एम राईट? असो, मला नॉलेज पण नाही, जनरल नॉलेज पण नाही. ओके, सो सी हिअर. एकतर तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट करावं लागेल. आता जसं आमिरानं सांगितलं, पण त्या आमिरानं बुक्स मधलंच वाचून सांगितलं, जनरल नॉलेज बद्दल काहीच नाही. वी हॅव टू मस्ट, ज्याला आपण लिगल नॉर्म्स म्हणूया, बाय लॉ. आपला देश हा कशावरती चालतो तर वी आर द फॉलो द कॉन्स्टिट्यूशन. आपण कॉन्स्टिट्यूशनला फॉलो करणारे, लॉला रिस्पेक्ट करणारे लोक आहे, डेमोक्रेसी मध्ये राहतो म्हणजे. सो वी हॅव टू नीड हिअर constitutional amendment. In short, here to different types of, whether we take on examples to them as a constitution in the parliament passing such types of act where they are affect environment and all, की जे खरंच बाबा हे प्रॉब्लेम्स करू शकतात किंवा करतायत, अशा बाबतीत तुम्हाला काहीतरी लिगल ऍक्शन्स घ्यावे लागतील. क्लिअर? तुम्हाला तसे कायदे बदल करावे लागेल, जुन्या कायद्या. अमेंडमेंट म्हणजे काय करायचे? आउटडेटेड जे झालेले आहेत रूल्स, कारण की 1950ला पोल्युशन नव्हतं, त्यावेळेस तसे ऍक्ट केले होते ना. सो यू मस्ट have been adopted new rules and regulations. Means whether you started to the new economic policy, few regulations, you are the still in old regulations. समजा जुना ऍक्ट होता किंवा मँगो हजार्ड्स वेस्ट डिस्पोजल ऍक्ट कधी केला होता? 1998, स्पेशली द रिस्पेक्ट ऑफ बायोमेडिकल वेस्ट डिस्पोजल. क्लिअर? पण त्याच्यामध्ये 2000 मध्ये काय केलं? दॅट इज म्युनिसिपल सॉइल वेस्ट हँडलिंग रूल्स आर अडॉप्टेड दॅट डिस्पोज सॉलिड वेस्ट इन सायंटिफिक मॅनर. म्हणजे 1958चा ऍक्ट होता तो नंतर पुढे, म्हणजे हे बदल करायला पाहिजे, तुम्हाला कुठंतरी करावं लागतात. आणि तसे करणं जरुरी काय? काही रूल्स खूप आउटडेटेड झालेत. लोकांना म्हणण्यापेक्षा ज्या इंडस्ट्रीज पोल्युशन क्रिएट करतात त्यांना त्याच्याबद्दलचा फारसा अवेअरनेस असं नाही म्हणता येणार,
पण ते फारसं फॉलो करतात असं पण नाहीये. यू मस्ट बी, आता मध्ये मध्ये बघा ना आपण ट्रॅफिक रूलच्या संदर्भात खूप आउटडेटेड रूल्स रेग्युलेशन झाले, तर आपण ते बदल केले, त्याच्यामध्ये अमेंडमेंट केलं खूप साऱ्या. क्लिअर? दॅट बिल इज पास्ड बाय गव्हर्नमेंट. ऍक्सिडेंट हे खूप वाढले होते त्याच्यामुळे. तसं पोल्युशन पण वाढलंय आणि त्याच्यामध्ये बदल होणं जरुरी आहे, काळाची गरज आहे. सो such a important thing, they take initiative by government to the constitutional amendment. The Water Act 1974 on your screen there, that is a prevention and control of pollution. This is the first legislation of control industrial pollution. Clear? वॉटर ऍक्ट 1974 हा इंदिरा गांधी यांच्या गव्हर्नमेंटमध्ये पास झाला, हा पार्लमेंटला पास केला. अँड दॅट स्पेसिफाईज स्टँडर्ड नॉर्म्स फॉर प्रिव्हेंटिंग डिस्चार्जिंग ऑफ व्हेरियस पोल्युंट्स अँड वॉटर बॉडीज. क्लिअर? आणि हा जो कुणी फॉलो करणार नाही कंपनी, तर त्याच्यासाठी काय केलं, पेनल्टीज फॉर नॉन कम्प्लायन्स ऑफ दीज नॉर्म्स. म्हणजे सुरुवात तरी झाली ही 1974च्या वेळेस, टू प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ पोल्युशन. पर्पज काय होतं त्या ऍक्टचं? येस, अर्थातच वॉटर पोल्युशन जे वाढलं होतं आणि ते कंट्रोल करणं खूप जरुरी होतं, आणि त्याच्यासाठी हा ऍक्ट केला गेला. दॅट ऍक्ट implemented in 1974. Right. Another one act, the Year Act 1982. थोडासा हे ऍक्ट बघत चला. 1974 नंतर 1982. पर्पज काय ऍक्टचं? परत तेच, प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल पोल्युशन. काय केलं ह्या ऍक्ट मध्ये? देर इज making setup above the one central and state board to restrict the emission of polluted who are the polluting to them, and they are the charge penalties through of that act. 1974 ला वॉटर साठी ऍक्ट केला, पोल्युशन, वॉटर पोल्युशन जे होत. 1982 ला इयरच्या संदर्भात केला. नंतर एक ऍक्ट आला मध्येच, एक 1986 एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट. क्लिअर? सायमल्टेनियसली these act is comes to the 19, आता हे याच्यामध्ये घेतो जरा, हे 1986 मध्ये आला हा. And what is purpose of that act? Environment Protection Act, EPA. This comes to the 1986. Clear? That हा कशावरनं आणावा लागला? कारण की भोपाळला युनियन कार्बाइड ब्लास्ट झाले होते, माहितीये का? थोडंसं ऐकून आहेत का? त्याच्यावरती मूवी पण येऊन गेली. युनियन कार्बाइड ब्लास्ट झाला होता, दॅट इज अ भोपाळ गॅस ट्रॅजेडी. 1984 मध्ये झाली होती ते. इन राजीव गांधी यांचं गव्हर्नमेंट होतं त्यावेळेस. सो इट्स इम्प्रूव्ह द सेंट्रल गव्हर्नमेंट टू प्लॅन अँड एक्झिक्यूट नेशन वाईड पोल्युशन कंट्रोल स्ट्रॅटेजीज. आणि त्याच्यामुळे हा 1986 ऍक्ट आणला, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट 1986. युनियन कार्बाइड ब्लास्ट जो भोपाळमध्ये झाला, ती परत ट्रॅजेडी होऊ नये तशी, तसं कोणत्या इंडस्ट्रीमध्ये होऊ नये. क्लिअर? सो टू नो देअर सेंट्रल गव्हर्नमेंट टू प्लॅन अँड एक्झिक्यूट नेशन वाईड पोल्युशन कंट्रोल स्ट्रॅटेजीज. And purpose of that,
one more act carrying by the government in 1991, पब्लिक लायबिलिटी इन्शुरन्स ऍक्ट. कारण की त्याच्यामध्ये PLIA हा ऍक्ट 1981 मध्ये आणला गव्हर्नमेंटनं. पब्लिक इन्शुरन्स लायबिलिटी ऍक्ट carried by government in 1981. And what is the reason of that act? Union Carbide blast in 1984. हा त्याच्यात तो इयर ऍक्ट आलाच त्याच्यानंतर 1890 एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट. पण खूप लोक त्याच्यात त्या युनियन कार्बाइड मध्ये भोपाळला जो झालं त्याच्यात खूप सारे लोकांना गॅसचा तो पूर्ण सिटीचाच प्रॉब्लेम झाला होता खरं. खूप साऱ्या लोकांना त्या त्रासामधनं खूप सारे लोक डेड झाले त्याच्यामध्ये. सो पब्लिक इन्शुरन्स लायबिलिटी ऍक्ट पास बाय द गव्हर्नमेंट 1986 मध्ये EPA आला. सॉरी 1981 सॉरी. दिस ऍक्ट पास बाय द गव्हर्नमेंट 1984 ला जे ट्रॅजेडी झाली होती म्हणून हा ऍक्ट गव्हर्नमेंटने आणला होता 1981 मध्ये. तेव्हापासून गव्हर्नमेंटने थोडंसं सिरियस घ्यायला सुरुवात केलं की नाही बाबा एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन हा खूप मोठा इश्यू आहे आणि त्याला तसं त्या लेवलनच फोकस केलं गेलं पाहिजे. राईट. सो दीज ऍक्ट इम्प्लिमेंट टू देअर पब्लिक लायबिलिटी इन्शुरन्स ऍक्ट 1991 that provides immediate relief to disability caused while handling hazardous substance or that hazardous chemicals in industries. Clear? Simultaneously, one more act bring by government in 1994, Clean Technology Scheme, CTS. Clear? Is one more act implemented by government, Clean Technology CTI Implementation Act carried by government 1994. मला सर इथे लाईन ऍक्टची लाईनच लावली यांनी. का आणला तो ऍक्ट? That initiated grant and schemes for promoting clean technologies in industry, innovative them. का तर लोक तिथं काम करतायत तर मग त्यावेळेस एन्व्हायरमेंट चांगलं राहायला पाहिजे. दॅट एन्व्हायरमेंट मस्ट बी प्रोटेक्टेड. दॅट इज द रिझन दॅट ऍक्ट कॅरीड बाय गव्हर्नमेंट, दॅट इज द ऍक्ट द क्लीन टेक्नॉलॉजी स्कीम 1994. स्कीम म्हणूया, ही ऍक्ट नाही. का तर इंडस्ट्रीनं चांगली टेक्नॉलॉजी वापरली तर काय प्रोडक्शन तर वाढेल, पण त्याच्यापासून पोल्युशन तयार होणार नाही, गॅसेस तयार होणार नाहीत असे भयानक काहीतरी. क्लिअर? अँड वन मोर ऍक्ट अडॉप्टेड बाय गव्हर्नमेंट फॉर कंट्रोल दॅट व्हेक्युलर पोल्युशन. अँड दॅट ऍक्ट म्हणता येणार नाही त्याला, ते एक स्टँडर्ड आणलं, त्याला आपण इमिशन स्टँडर्ड, दॅट ब्रिंग इन गव्हर्नमेंट इयर 2005. emission ES standard in year 2005 in the Manmohan Singh first government, first term. तर बघा एवढ्या वर्षामध्ये खूप सारे गव्हर्नमेंटने ऍक्ट आणले. तुम्हाला जर एवढे ऍक्ट आणले तरी काय कंट्रोल, काय पोल्युशन झालेलं नाहीये. इट इज फॅक्ट. मग तो 1986 चा एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट असेल किंवा 1991 चा पब्लिक इन्शुरन्स लायबिलिटी ऍक्ट असेल ऑन युअर स्क्रीन. क्लिअर? और दॅट ऑल्सो स्कीम क्लीन टेक्नॉलॉजी स्कीम असेल, और 2005 इमिशन स्टँडर्ड्स असेल. राईट? दॅट ऑल आर द गव्हर्नमेंट ट्राइंग टू ब्रिंग दॅट ऑल ऍक्ट फॉर जस्ट कंट्रोल पोल्युशन्स. पर्पस या ऍक्टचं तेच आहे.
की पोल्युशन कंट्रोल मध्ये आलं पाहिजे. व्हॉट इज द पर्पज ऑफ सच ऍक्ट? कंट्रोल पोल्युशन, राईट? So these all are initiatives taken by government under the act. Clear? So in this way, government trying to control the pollution. म्हणजे याचा अर्थ असा आहे की गव्हर्नमेंटने काहीच केलं नाही असं नाही, गव्हर्नमेंटने खूप सारे ऍक्ट आणले. म्हणजे काही ऍक्ट नक्कीच वर्क करतात, काही प्रॉब्लेम्स आहेत. आता मी हे तुम्हाला सांगितलं, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट 1986 याच्यामध्येच आहेत ते. आता याच्याबद्दलच आपलं बोलून झालेलं आहे. नंतर सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड, दॅट इज कॉल्ड CPCB. काय करते हे CPCB? सेंट्रल, जे सेंट्रलचं जे हे बोर्ड आहे, दिस इज वन ऑफ द legal organization under the Ministry of Environment, Forest and Climate Change. त्याच्यासाठी हे बोर्ड एस्टॅब्लिश केलं गेलं. And what is the aim of that board? Promoting nationwide awareness, monitoring air and water quality. म्हणजे थोडक्यात त्याचा फोकस कशाच्यावरती होता? एअर आणि वॉटर आणि ऍज वेल ऍज ऑल्सो नॉइज पोल्युशन. दिस इज कम्स टू द सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड, CPCB. मोठ्या मोठ्या बिझनेस स्टार्ट करण्यासाठी हा CPCBचा रेशो खूप मोठा असतो. So these board are presently active in our country and they are trying control to water, air and also noise pollution in our state. So yes, we cannot deny the role of CPCB. आता हे परत मी काही सांगणार नाही, पहिलेच एकत्रच हे ऍक्ट होते त्यावेळेस ते सिक्वेन्स मी तुम्हाला सांगितले होते, नाही मागे पुढे नको म्हणून सांगितलं एकत्रच. पब्लिक लायबिलिटी इन्शुरन्स ऍक्ट ब्रिंग टू द when arises Bhopal gas tragedy, Union Carbide blast in Bhopal. So at the moment that act is bring by government to the control on hazard gases in company. Clear? So these act is really importance to them, which have the act taken huge initiatives to controlling the industrial activities, especially who are the making gases and all. Clean technology scheme, just I told you here that bring in 1996. इंडस्ट्री मध्ये वापरणारी टेक्नॉलॉजी ही चांगली असावी, प्रोडक्शनचा हेतूपेक्षा त्याच्यात पर्पज काय, ह्युमन जिथं लेबर्स आहेत त्यांना चांगलं तिथं प्रोटेक्ट मिळालं, म्हणजे ते कम्फर्ट झाले पाहिजे ते टेक्नॉलॉजी यूज करताना. That labor should be comfort for use such types of technologies and all. ते कम्फर्ट झाले तर ते चांगलं प्रोडक्शन देतील ना. आर यू अंडरस्टँड व्हॉट आय टेल यू हिअर? आणि त्यांच्या हेल्थला जर प्रॉब्लेम करत असेल तिथल्या टेक्नॉलॉजीज, ते खूप सारे रेडिओ ऍक्टिव्हिटीज आपण बरंच काय काय पाहिलं, गॅसेस असे काय असतील तर त्या लेबर्सचं लाईफ तर कमी होईलच आणि त्याच्या हेल्थ वरती सुद्धा खूप मोठा इम्पॅक्ट होईल. नेक्स्ट सॉरी, emission standards. I already told you that is a measures taken by government in under the year 2005. Manmohan Singh first term. Emission standards are implemented by the government, and that standards I already told you that adopted to the control vehicular pollution, right? So this is one more initiative taken by government. Hazards waste management regulations. These one implement to the control on where are the some chemicals
which are really harmful to the human bodies. खरं तर यासाठी ऑलरेडी पब्लिक लायबिलिटी इन्शुरन्स ऍक्ट जो 1991 ला गव्हर्नमेंटने आणला होता टू रिलीफ to that disability caused by that handling hazard subsistence. Clear? So such one more implementation by government to them, and this is one more taken initiative by the government, and purpose of that all just I told you, purpose तर त्याच्यामध्ये तोच ठेवला गेला, hazard waste management regulations. Clear? So these are initiative taken by the government. Clear? Are you understand that little bit? आहेत अजून संपले नाहीये. त्याशी रिलेटेड एक व्हिडिओ आहे तर मी तुम्हाला दाखवतो. दाखवू की नको? आहात का तुम्ही सगळे तिथे? Are you there all? Yes. Okay. So I show you here. Simultaneously my video is off because then come to the clarity of voice clearly. Clear? So see my screen. So I show you here video. अरे रन होईल का नाही मला डाऊट वाटायला जरा. होईल आहे 7 मिनिटाची आहे चांगली. Okay, so watch this industrial pollution control related to them, that videos is here. औद्योगिक प्रदूषण और पर्यावरण अवघटन। इस मॉड्यूल में आप औद्योगिक प्रदूषण के कारणों और प्रभावों का विश्लेषण करेंगे। औद्योगिक प्रदूषण को नियंत्रित करने के लिए सरकार द्वारा उठाए गए उपायों को समझेंगे। उद्योग आर्थिक विकास का सूचक है, इसके बारे में कोई संदेह नहीं। हमने उत्पादन संबंधी प्रक्रियाओं को पहले से ही समझ लिया है। प्रत्येक प्रक्रिया के अंत में निश्चित सामान का उत्पादन किया जाता है। इसके साथ ही विभिन्न प्रकार के बेकार पदार्थ इकट्ठे हो जाते हैं जो अवांछित होते हैं और कभी-कभी हानिकारक भी होते हैं। इन अवांछनीय रद्दी या बेकार पदार्थों को अपशिष्ट कहा जाता है। इनका प्रबंधन और निपटारा करने की आवश्यकता होती है, अन्यथा ये खतरे का कारण बन सकते हैं। अन्य तरीके से अशोधित और कुप्रबंधित अवशिष्ट वायु, पानी और भूमि को दूषित कर सकते हैं और जीवित संसार के लिए खतरा उत्पन्न कर सकते हैं। इसलिए इनको विषैले अर्थात टॉक्सिक और अविषैले अर्थात नॉन टॉक्सिक अपशिष्टों में वर्गीकृत करना बहुत जरूरी है। विषैले अपशिष्ट पदार्थ हानिकारक और खतरनाक होते हैं। दूसरी ओर अविषैले अपशिष्ट पदार्थ जैसे कि घरेलू कचरा, कार्यालय और संस्थागत कचरा ऐसे अपशिष्ट पदार्थ हैं जिनका उपयोग किसी अन्य उपयोगी तरीके में किया जा सकता है। ये संसार के जीवन को खतरे में नहीं डालते हैं। विषैले अपशिष्टों का मुख्य स्रोत उद्योग हैं। ये ठोस, तरल और गैस के रूप में होते हैं। इसके अलावा उद्योगों से ध्वनि प्रदूषण भी उत्पन्न होता है, जो कि विशेषकर हृदय रोगियों, बूढ़ों और बच्चों के लिए खतरनाक भी हो सकता है। उद्योगों से निकलने वाली वाष्पक्त गैसें वायु प्रदूषण का स्रोत हैं। थर्मल पावर स्टेशन, स्टील संयंत्र, कागज और चमड़ा बनाने वाले उद्योग और रासायनिक उद्योग सल्फर डाइऑक्साइड और नाइट्रोजन ऑक्साइड का उत्पादन करते हैं, जो कि अम्ल वर्षा का कारण है। अम्ल वर्षा से त्वचा से संबंधित रोग, आंखों की समस्याएं और विकृतियां उत्पन्न होती हैं, जो मानव और जंतु जगत दोनों को प्रभावित करती हैं। पौधे भी इससे बुरी तरह से प्रभावित होते हैं। कारखानों के बाहर खनन कार्य करने और खनिज पदार्थों का ढेर लगाने से धातु घुलकर अम्लीय प्रवाह में बदल जाती हैं और इस प्रकार यह भूमि और नदियों के प्रदूषण का कारण बन जाता है। चमड़ा उद्योगों, कागज लुगदी यूनिटों, परिशोधनशालाओं, पेंट और डाई कारखानों, वस्त्र और अन्य उद्योगों से निकलने वाला रसायन युक्त जल अत्यधिक विषैला होता है।
इस जल को जल निकायों में बहाने से पहले इनके प्रशोधन या उपचार की आवश्यकता होती है। इस दूषित जल में बहुत सारी धातुएं होती हैं, जैसे कि क्रोमियम, सीसा, आर्सेनिक और लौह धातु का तलछट, जिनको यदि सही तरीके से उपचारित न किया जाए तो ये किसी भी जीवित वस्तु की तत्काल मृत्यु का कारण बन सकती हैं। सीमेंट और निर्माण उद्योग के साथ साथ ही पिसाई, पत्थर काटने और चिकना करने वाले उद्योगों से धूल उत्पन्न होती है, जो कि ठोस कणों से बनी होती है, जो भूमि प्रदूषण का कारण बन सकती है। ये ठोस कण किसी भी भूमि क्षेत्र की सतह के लिए एक सीमेंटिंग सामग्री के रूप में कार्य करते हैं और रिसाव को रोकते हैं। इस प्रकार भारी मूसलाधार वर्षा के दौरान बाढ़ की स्थिति पैदा हो सकती है, जो आगे चलकर संदूषित रोगों जैसे कि हैजा, डायरिया आदि की गंभीरता को बढ़ा सकती है। दूसरी तरफ भूमिगत जल स्तर प्रभावित हो सकता है जब उस क्षेत्र में जल का रिसाव बंद हो जाता है, जो अंततः सूखे का कारण बन सकता है। पर्यावरणीय अवनति की दर का मूल्यांकन करने के बाद सरकार के अपशिष्ट प्रबंधन निकायों ने कुछ सुझाव दिए हैं, जैसे कि औद्योगिक प्रक्रम के दौरान जल के उपयोग को कम करना, विनिर्माण स्थल क्षेत्र में वर्षा जल संचयन, अपशिष्ट जल का पुनर्चक्रण करना, विशेष रूप से विषाक्त पदार्थों और रासायनिक जल का शोधन करना, ताकि उसे उद्योगों की अन्य आवश्यकताओं के लिए उपयोग किया जा सके। किसी भी नदी, झील या तालाब में बहाए जाने वाले हानिकारक जल का शोधन करना, धुएं के ढेर को कम करने के लिए कपड़े की छलनी, गैस निकालने के विशेष यंत्र और आरंभिक विभाजक अर्थात इनिशियल सेपरेटर्स को लगाना, औद्योगिक ईंधन के रूप में कोयले के उपयोग को कम करना, कार्बन डाइऑक्साइड और मोनोऑक्साइड को कम करने के बजाय प्राकृतिक गैस या तेल या किसी अन्य विकल्प का उपयोग करना, अधिकतम राख का उपयोग करके अपशिष्ट उत्पादन को कम करना, नियमित अंतराल पर मशीनरी का नवीनतम तकनीक और डिजिटलीकरण के साथ पुनर्गठन, उद्योग स्थल के चारों ओर हरित पट्टी क्षेत्र को विकसित करना। आओ दोहराएं। अवांछित पदार्थों को अपशिष्ट कहा जाता है। इनका प्रबंधन और निपटारा किया जाना चाहिए, अन्यथा यह खतरा बन सकते हैं। विषैले अपशिष्ट पदार्थ वे पदार्थ हैं जो हानिकारक और खतरनाक होते हैं, जबकि अविषैले अपशिष्ट पदार्थ वे पदार्थ हैं जिनका पुनः उपयोग किया जा सकता है। विषैले अपशिष्ट ठोस, तरल और गैस के रूप में होते हैं। उद्योगों से निकलने वाली विषाक्त गैसें प्रदूषण का स्रोत हैं। खनन भूमि और नदी के प्रदूषण का कारण बनता है। औद्योगिक उत्प्रवाही, जिसमें क्रोमियम, सीसा, आर्सेनिक और लौह धातु का तलछट शामिल होते हैं, यदि उन्हें सही तरीके से उपचारित या शोधित न किया जाए तो यह जीवन के लिए बहुत बड़ा खतरा बन सकते हैं। सीमेंट और निर्माण उद्योग बड़ी मात्रा में धूल का उत्पादन करते हैं, जो भूमि प्रदूषण का कारण बनता है। अपशिष्ट जल का पुनर्चक्रण किया जाना चाहिए, विशेष रूप से विषाक्त पदार्थों और रासायनिक जल का शोधन करके, ताकि उसका उपयोग उद्योगों की अन्य आवश्यकताओं के लिए किया जा सके। धुएं के ढेर को कम करने के लिए कपड़े की छलनी, गैस निकालने के विशेष यंत्र और आरंभिक विभाजक अर्थात इनिशियल सेपरेटर्स का उपयोग करना चाहिए। औद्योगिक ईंधन के रूप में कोयले के उपयोग को कम किया जाना चाहिए। इसके बजाय प्राकृतिक गैस या तेल या किसी अन्य विकल्प का उपयोग किया जाना चाहिए। राख का अधिकतम उपयोग करके अपशिष्ट उत्पादन को कम किया जाना चाहिए। कारखानों के स्थान के चारों ओर हरित पट्टी क्षेत्र विकसित किया जाना चाहिए। Hope you understand that all. You understand or not? Hello. Yes, it is very easy. It's very easy to explain here.
what is the industrial pollution and how that impact. Clear? That measures is not over. Just for your understanding, I am taken that. Clear? Now we see the next measures of pollution still also remaining. So we are trying to focus them first. Industrial pollution control measures, hazard waste management regulations are the dangerous waste comes to the industries. So that are can be said the hazard waste management regulations. So see here there what hazard for purpose of that hazard waste management handling and transboundary rules comes to near 2008. Clear? So purpose is what? एकच पर्पज आहे याच्या मागचा की जे पोल्युशन वाढत चाललेलं आहे त्याच्यावरती कंट्रोल करणं. अदरवाइज इट्स वी हॅव पे द मोर कॉस्ट. आपण वेळीच कंट्रोल नाही केलं गेलं तर खूप आपल्याला मोठी कॉस्ट त्याची पे करावं लागणार आणि आपण आता बऱ्याच वेळा पे पण करतो आहोत. And purpose of that act implemented by government, that management handling and transboundary rules 2008, right? So these are comes to the government Manmohan Singh government under. I just told you many time I repeat that trying to say you which government taken initiative. So purposefully I continuously I told you how that implementation and all, and how take the initiatives to there, so that minimizing use of, in short is what here government continuously initiative घेते की बाबा हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत तर हे कंट्रोल मध्ये आले पाहिजेत. नाहीतर काय होईल, वी हॅव पेड द मोर कॉस्ट. आणि आपण त्या दिवशी व्हिडिओ मध्ये जसं पाहिलंय ना, एक दिवस आपल्याला ऑक्सिजन परचेस करावं लागेल. परचेस करायचं सोडा, पण त्याच्याशिवाय राहणे म्हणजे खूप अवघड होईल मग. क्लिअर? दॅट इज द रिझन. आणि खूप सारे हे प्रॉब्लेम्स असल्यामुळे अशा गव्हर्नमेंटला इम्प्लिमेंट करावं लागले. बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट हँडलिंग रूल्स 1998. आता थोडस इंडस्ट्री बरोबर बायो वेस्ट जे तयार होत आहे. So these waste controlling have also one more importance, and that is the reason these also initiative taken by government to stop such type of waste. It is never be stopped, but there are the ज्याच्यामुळे प्रॉब्लेम्स क्रिएट होणार नाही. जी बायोडायव्हर्सिटी आहे आपली, जे ग्रीन कव्हर आहे त्याला प्रॉब्लेम्स येणार नाही, हाच त्याचा मेन पर्पज आहे. क्लिअर? सो दीज वन मोर इनिशिएटिव्ह टेकन बाय गव्हर्नमेंट अंडर द हजार्ड वेस्ट मॅनेजमेंट रेग्युलेशन्स. दीज आर इम्प्लिमेंटेड इन 1998. Municipal Solid Waste Management Handling Rules 2008. Nowadays, many people are migrate from rural to urban areas. Many people. So urbanization is nowadays are continuously rising, and urbanization rising at the same time problem of municipal solid waste. So that municipal waste, मग ते sewage असेल, so there is implement central sewage treatment plants. Clear? Nature based solution also being used to the instead.
and there is importance to the central treatment plants. 90% and more pollutants are come to the switch. So this is the urban areas west. Means in short here, agriculture waste, water and industrial waste have high amount of organic matter. In short, that is oil and gases, right? So that toxic pollutants or that nutrients can also be treated by such plants. So this is most important, especially municipal solid waste. म्हणून मोठ्या मोठ्या महानगरपालिकांना हा प्रोजेक्ट कंपल्सरी केलेला आहे. तुम्ही जर थोडंसं वाचत जर असाल ना, कारण की अर्बन एरियामध्ये ड्रेनेज प्रॉब्लेम आता खूप मोठा होत जाणार आहे आणि आता बरेचशा अर्बन एरियाज त्यातनं सफर पण होत आहेत. मुंबईत तुम्ही एंट्री केली की एक वेगळी स्मेल यायला लागते नाकाला, माहिती आहे ना? कोणत्या एरियाचा तुम्ही? आय एम राईट ऑर रॉंग? इंडस्ट्रीची तर स्मेल आहे रे, पण अर्बन स्वेज ड्रेनेज सिस्टीम अजून सुद्धा आपण ब्रिटिश रूलच्या अंडर असणारी सिस्टीम मुंबईसाठी वापरतोय, म्हणजे आहेच ती. एवढ्या वर्षामध्ये आपल्याला ती बदलता आली नाही. असो. So this is one more video how shows to the developed country how the clean the years. ही व्हिडिओ आहे की डेव्हलप कंट्री मध्ये, छोटीशी व्हिडिओ आहे, मोठी नाहीये, की आपल्यात तरी सगळं अनबिलिव्हेबल आहे की तिथं कसं एअर क्लीन करतात बघा ना, अनबिलिव्हेबल आहे. दीज आर शोन इन दीज व्हिडिओज. क्लिअर की डेव्हलप कंट्रीमध्ये एअर क्लिनिंगचं वर्क कसं चालतं बघण्यासारखं आहे थोडस. सो सी ऑन माय स्क्रीन, आय शो यू हिअर. इट इज व्हेरी इंटरेस्टिंग. आपल्याला घराला एसी बसवायचं अवघड होत चाललंय आणि इथे एका सिटीसाठीच यांनी एक फिल्टर सिस्टीम तयार केली आहे. राईट राईट ऑर रॉंग? आपल्याला आपल्या घराला एसी बसवणं अवघड होत चाललंय आणि इथं पूर्ण एन्व्हायरमेंटच ते क्लीन करायचं त्यांनी प्लॅन केलंय. राईट. सो इट इज नॉट इझी, पण खूप चांगलं इनिशिएटिव्ह घेतात डेव्हलप कंट्रीज त्याच्यामध्ये. क्लिअर. स्वित्झर्लंडचं आहे ते. ऑलरेडी तिथं क्लीनच आहे, पण तरी सुद्धा अजून क्लीन कसं राहील याच्यावरती त्यांचा जास्तीत जास्त फोकस आहे. क्लिअर. सो दीज ऑल आर द इंडस्ट्रियल पोल्युशन्स
एक हे तर आहे. सो इट इज ऑल्सो याच्याशिवाय आपल्यात एक अवेअरनेस आला पाहिजे अबाउट कंट्रोलिंग द इन्क्रीजिंग अवेअरनेस ऑन पोल्युशन कंट्रोल मेजर, राईट, that used to the what we say that who are the not making the gases, ज्या काय म्हणतो आपण त्याला, अनलेडेड गॅस, अशा गॅस तयार न करणाऱ्या व्हेकल्स घेतल्या पाहिजेत आपण सुद्धा. नेव्हर यूज द ओपन फॉरेस्ट टू डिस्पोज द वेस्ट. आपल्याला तर कचरा टाकायला खूप आवडतो, तर असं केलं नाही पाहिजे. अडॉप्ट ₹3 टू सॉलिड वेस्ट इन मॅनेजमेंट, असं वाचलं होतं मी कुठेतरी. मग दॅट रिड्यूस द रियूज सायकल ऑर्गॅनिक अँड ऑर्गॅनिक मटेरियल्स लाईक गॅस, मेटल्स, प्लास्टिक. आपण आता सगळीकडे अवघड होत चाललंय. किती सोसायटीमध्ये काय म्हणतो आपण त्याला, बायो प्लांट्स आहेत का कुठं? आमच्याकडे सोसायटीला तर नाहीच आहे म्हणा. आहे खेडामध्ये कुठे की जिथं सोसायटीचा कचरा रियूज केला जातो? असेल तर मला सांगा, त्याची व्हिडिओ आपण दाखवूया. तुम्ही करून आणा, मी इथं दाखवतो. आता कशा दाखवल्यात तशा. आर यू अंडरस्टँड? असेल तर मला सेंड करा, मी आपल्या चॅप्टर मध्ये इथे फिट करेन आणि दाखवेल तुम्हाला पुढच्या वेळेस की जिथं रियूज केला जातो रिसोर्सेसचं. आहे कुठे सोसायटी खेडमध्ये तरी मला माहित नाही. असेल तुम्हाला तर प्रॅक्टिकली, असं मला नका सांगू इकडलं तिकडलं दाखवलं. पेट्रोनाइज लोकल फूड अँड गुड्स, हाऊ टू प्रॉपर वेस्ट डिस्पोजल सिस्टीम. की बऱ्याचशा खरं तर आपण गुड्स अशा वापरल्या पाहिजेत की त्याचं रिसायकल होईल. ऑल्सो ऑन साइट सॅनिटायझेशन and safely manage that households and firms, several municipal treatments that plant that individual spec. घरातली हवा स्वच्छ ठेवण्यासाठी प्लांट्स वापरतो आपण, बरोबर आहे? ते केलं तरी आपली हवा स्वच्छ राहू शकते. क्लिअर. ऑल्सो वेल एन्फोर्स्ड लेजिस्लेशन जे आलं नंतर, वॉटर सीस ऍक्ट 1988, मगाशी बोललो, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट 1986. ऑल्सो हार्वेस्ट रेन वॉटर टू मीट वॉटर नीड्स, मिनिमाइज यूज ऑफ वॉटर अँड प्रिझर्व देम मोर. रिसायकल, वॉटर रिसायकलिंग आहे कुठे प्रोजेक्ट खेडमध्ये? मी तर नाही बघितलं अजून. खूप साऱ्या गोष्टी आहेत अशा. क्लिअर. आणि जर आपल्या महाराष्ट्र स्टेट वरती फोकस केला, महाराष्ट्र इज वन ऑफ द फर्स्ट स्टेट्स इन इंडिया, राईट, हा वॉटर पोल्युशन कंट्रोल लेजिस्लेशन इन 1970, दॅट वॉटर डिस्चार्ज टू द इंडस्ट्रीज इन 1970. क्लिअर. असं आपल्या स्टेटने इनिशिएटिव्ह घेतलंय त्याच्यामध्ये, तुमच्या माहितीसाठी, राईट. सो दिस वेस्ट वॉटर डिस्चार्ज बाय इंडस्ट्रीज इन विदाउट ट्रीटमेंट, विदाउट ट्रीटमेंट टाकलं जातं, तर 75% रिव्हर्स इन महाराष्ट्र आर पोल्युटेड. इन इंडस्ट्रीज देर आर द फ्यू शुगर केन इंडस्ट्रीज हॅव द हायेस्ट पोल्युटेड कंटेंट. महाराष्ट्रामध्ये शुगर बेल्टच आहे. आणि अजून जर बघितलं तर महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड एक्झिस्ट बट हॅज नॉट मेड ओनली कॉन्सन्ट्रेट स्टडी ऑन पोल्युशन. दिस इज फॅक्ट. And there, India has well designed water discharge standard for industrial sector, but no such provision is made for the pollution controlling from agriculture due to use of that pesticides and fertilizers. त्याचबरोबर आपण बघतोय की there is a lack of information to that battle against the pollution in India. आणि आपल्या साहेबांचं इन गुजरात 2 इंडस्ट्रियल युनिट्स आर ग्रोइंग, हाउएवर व्हेरी लो प्रायोरिटी इज गिवन बाय गव्हर्नमेंट टू एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन. क्लियर. अँड देयर इज अ फेमस रिव्हर्स, यू नो दॅट, साबरमती इन अहमदाबाद आर almost devoted of water untreated
effluent flows in Vapi water. Vapi is river, right? So there is urgent need to have robust waste management system and sanitization system. And recently government declared that Miami Gange, right? In Varanasi, घाट जो क्लीनचा गव्हर्नमेंटनं चांगला प्रोजेक्ट सुरू केलेला आहे. आणि चांगलं गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह घेते, जे चांगलं होतंय त्याला चांगलंच म्हणायला पाहिजे. आय एम राईट. खूप चांगले इनिशिएटिव्ह आहेत गव्हर्नमेंटचे की देअर इज गव्हर्नमेंट ट्रीट इज देम. गव्हर्नमेंटनं खूप चांगलं वर्क करायला सुरुवात केलेलं आहे. क्लिअर. सो दीज आर द गव्हर्नमेंट टेकन इनिशिएटिव्ह फॉर इम्प्रुव्हमेंट टू हिअर. गव्हर्नमेंट खूप सारे एफर्ट्स घ्यायला तिथं सुरू पण केलेले आहेत आणि गव्हर्नमेंटला तिथं आउटपुट पण यायला सुरू झालेलं आहे. क्लिअर. सो दीज ऑल आर द डिस्कस इन टुडेज टॉपिक. पण हे सगळं हे या टॉपिक मध्ये बघितलेलं आहे. क्लिअर. समजला आजचा टॉपिक? आर यू अंडरस्टँड टुडेज टॉपिक? तुला समजला का रे? येस ऑर नो? काहीच नाही. येस पण नाही, नो पण नाही. तुम्हाला समजलं का म्हणून सांगा, आम्हाला माहिती. कॅन वी स्टॉप टुडेस देन? थांबूया मग आज इथे. Yes, okay. Type name in chat box. Now we today we stop here. Yes, have a nice day. Bye. See you. Take care.